श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जोपर्यंत देवाणघेवाण चालू असते तोपर्यंत येणं जाणं चालू असतं. जोपर्यंत आपण होऊन बोलत असतो तोपर्यंत समोरून प्रतिसाद मिळत असतो. पण जेव्हा श्रोते हो देणं आणि अपमान होऊन विचारणं हे संपतं ना, तेव्हा नातं तर संपतंच, पण माणुसकी सुद्धा संपत असते. आणि श्रोते हो, आपण कुणासाठी कधीच महत्वाचं नसतोय. महत्वाची असते ती त्या समोरच्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज. गरज पडली की आठवण, आणि गरज संपली की अडचण. हा काही लोकांचा स्वभावच असतोय. गरज संपली की नातं संपलं. श्रोते हो, प्रत्येक गोष्टीमध्ये फायदा पाहणारी माणसं ही नात्याला किंमत देत नसतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कधी एकटं जगायला सुद्धा शिका. जर श्रोते हो तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसताना सुद्धा गाव गोळा होत असतो. पण जर वेळ वाईट असेल ना, तर निरोप देऊन सुद्धा लोक येत नसतात. बघा पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. कान भरणारी प्यादी ही डोक्यावर चढली की मोठ्या मनाचा राजा सुद्धा जाळ्यात कैद होत असतो. बुद्धी कितीही बरोबर सल्ला देत असली तरीही भावनासमोर झुकत असते. चांगलं वागणं, प्रामाणिक राहणं, सत्याच्या मार्गाने चालणं हा जीवनाचा आरसा असतो. जितका आपण त्याचा वापर करतो तितकी आपली चमक वाढत जाते. निराश केले तरी चालेल, पण खोट्या आशा दाखवू नका. भेट कधी झाली तरी हरकत नाही, पण आपुलकीची भावना ही रोजच जाणवायला हवी. एखाद्यानं आपला अपमान केला तर जेव्हा कधी आपल्याला संधी मिळेल तेव्हा त्याचा सन्मान करा. हीच त्याची शिक्षा असेल. अशिक्षित लोकांच्या हातात जर सत्ता असेल तर देशात अंधश्रद्धा मोठी वाढत जाते. आपण आपली कर्म आनंदानं करत राहा. समोरच्याच्या बुद्धीची कुवत जेवढी असेल तेवढाच तो आपल्याबद्दल विचार करू शकतो. जिवंत असणारा जाऊ शकत नाही, मेलेला सांगू शकत नाही, तर मग स्वर्ग आणि नरक याचा शोध कोणी लावला? परक्या गोष्टींवर अधिकार गाजवायचा नसतो. जे आपलंय ते आपल्याला मिळणारच असतं, आणि जे आपलं नसतं ते घट्ट पकडून ठेवलं तरी हातून सुटत असतं. दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, म्हणून सहनशक्ती ठेवावी लागते. कारण आजची परिस्थिती उद्या राहत नसते. माणूस सुद्धा नोटांसारखा असला पाहिजे होता. उजेडात घेऊन पाहता आला असता खरा आहे की खोटा आहे. चमचेगिरी हे असे पद आहे ज्यात पगार ना आदर, तरीही लोक मोठ्या निष्ठेनं करत राहतात. अस्तित्व असं तयार करा की ते संपवणारा देखील घाबरला पाहिजे. शब्द हे एका चावीसारखे असतात. कधी मन मोकळे करतात तर कधी तोंड बंद करतात. जेव्हा सगळ्यांचा संपर्क तुटेल तेव्हा देवाशी संपर्क साधावा, आणि जेव्हा देव सानिध्यात येतात तेव्हा कोणाची गरज भासत नसते. माणूस खूपच अजब स्वभावाचा धनी असतो. तो मेलेल्या माणसासाठी रडतो आणि जिवंत माणसाला रडवत राहतो.
खोटं बोलून समोरच्या व्यक्तीला फसवता येतं, पण स्वतःला नाही. कायम धोका तीच लोक देतात जी धोक्यानं पैदा झाली आहेत. सगळ्याच माणसांना तुमच्यातला चांगुलपणा दिसेलच असं नसतं. काही आंधळे असतात तर काही अंधारात असतात. जिथं चूक होते तिथं मान्य सुद्धा करायची असते. लोकांना फसवताना फक्त एवढाच विचार करावा, फसवणूक होण्यात पुढील नंबर हा आपला नसावा. स्वाभिमानी व्यक्ती नेहमीच इतरांना अहंकारी वाटत असते. मनात विचारांची वाहतूक जितकी कमी असेल, आयुष्याचा प्रवास तितका सुखद होत असतो. आयुष्यात वय हे फक्त कागदोपत्री असतं. कर्तव्य आणि जबाबदारी माणूस आयुष्यभर पार पाडत असतो. चांगले गुण नसतील तर रूप व्यर्थ आहे, चांगला उपयोग नसेल तर धन व्यर्थ आहे, आणि विनम्रता नसेल तर विद्या व्यर्थ असते. मुक्याला बोलावंसं वाटतं, बहिऱ्याला ऐकावंसं वाटतं, आंधळ्याला बघावं वाटतं, आणि हे सगळं ज्याच्याकडे आहे त्याला मात्र शांत बसावं वाटतं. आई आहे तोवर तुमच्या ताटामध्ये अर्धी भाकरी जबरदस्तीने येते. आई नसल्यावर उपाशी झोपला तरी कोणी विचारत नसतं. अस्वस्थ मनाला सल्ले नाही तर साथ हवी असते. तुमच्यामध्ये सहनशक्ती दांडगी असायला हवी, तरच तुम्ही हे जग जिंकू शकाल. जर ती नसेल तर हेच जग तुम्हाला हरवत असतं. काही झालं तरी जिद्द सोडू नका, आपण जिंकणारच. या विचारानं कुठल्याही कामाला सुरुवात करा. शिक्षण हे कुठूनही प्राप्त करता येतं, परंतु संस्कार नेहमी घरातूनच मिळत असतात. हातातलं गेलं तरी नशिबातलं कुणीच घेऊ शकत नसतं, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही. जीवन महाग नाही, जीवन जगण्याच्या पद्धती महाग आहेत.